वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या प्लॅटफॉर्मवर. आणि आपण मराठी व्याकरणशी संबंधित एक सिरीज इथे चालवलेली आहे, ज्यामध्ये आधीच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरण म्हणजे त्याच्याशी संबंधित वर्णमाला, अक्षरमाला, वर्ण म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, तसेच शब्दांचे म्हणजे शब्द आणि पद यामध्ये काय फरक आहे, आणि स्वर काय, स्वरादी काय, व्यंजन काय हे समजून घेतलं. त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले आणि त्याच्यानंतर आपण नाम, शब्दांच्या वेगवेगळ्या जाती समजून घेतल्या, कुठल्या कुठल्या जाती आहेत तर. आणि त्याच्यानंतर नाम हे लेक्चर आहे डिटेलपणे घेतलेलं आहे. आणि आता समोरचं लेक्चर आपण घेत आहे सर्वनाम, त्याच्यानंतर आपण विभक्ती घेऊ. अशा प्रकारे आपण हे लेक्चर सिरीज एक एक महत्त्वाचे लेक्चर आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत राहू. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही आधीचे भाग बघितले नसतील तर ते तुम्ही नक्की पहा आणि नंतरच समोर कंटिन्यू करा. आणि समोर येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस करण्यासाठी मी का सांगते, कारण बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. म्हणजे लेक्चर जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन आपोआप यूट्यूब पाठवत असते, कारण यूट्यूबची पॉलिसीच तशी आहे. तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. आधीचे लेक्चरचे जे लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मॅसेजमध्ये टाकून देईल. आणि अशाच प्रकारे समोर आपण जे काही PYQ आहेत ते पण आपण घेणार आहोत. आयोगाचे म्हणजे MPSCने आजपर्यंत पेपर घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे पेपर आपल्याकडे आहेत, बरेचसे PYQ आहेत. ते PYQ आपण टॉपिक वाईज कव्हर करणार आहोत. आणि याशिवाय TCSचे सुद्धा PYQ आपण घेणार आहोत. TCSचे PYQ सरळ सेवा एक्झामसाठी तुम्हाला कामात येतील. आणि MPSCचे पण 2026पासून तसं MPSCच एक्झाम घेणार आहे सरळ सेवा पण ज्या आहेत म्हणजे ग्रुप C आणि Dच्या. तर ते तुम्हाला आयोगाचे PYQ आहे, समोर आपण ते अपलोड करणारच आहोत. तर त्याचासुद्धा तुम्हाला इथे फायदा होणार आहे. तर हे लेक्चर आहेत, हे परिपूर्ण म्हणजे PYQ ॲनालिसिस करून बनवलेले आहेत म्हणून. आणि महत्त्वाची गोष्ट, यूट्यूबवर तुम्हाला इतकं डिटेलपणे लेक्चर मिळणार नाही जे आपण इथे कव्हर केलेलं आहे. तर ही संधी मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. ऑलरेडी हे लेक्चर मी माझ्यासाठी रेकॉर्ड करत होती, पण आता ते सगळ्यांसाठी मी पब्लिक करणार आहे. तर हे लेक्चर सध्या तरी सर्वांसाठी पब्लिक आहेत, तर तुम्ही या संधीचा नक्की फायदा घ्या. आता आजचा टॉपिक आपला कोणता आहे? सर्वनाम आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आधीचे लेक्चर कंप्लीट करा जेणेकरून तुमची एक लिंक लागेल. तर सर्वनाम म्हणजे काय, आपण आपल्या टॉपिकला आता सुरुवात करूया. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. आता मागच्या भागामध्ये आपण काय केलं तर नाम म्हणजे काय हे समजून घेतलं. त्याच्या आधी सुद्धा आपण वर्ण म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, शब्द आणि पद यात काय फरक असतो, शब्द आणि पद एकच असते का, वाक्य कशाला म्हणतात, हे कशा पद्धतीने होते ते समजून घेतलं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्ण म्हणजे ध्वनिचिन्हे आहेत आणि हे ध्वनिचिन्हे जेव्हा आपण लिहून दाखवतो त्यांना अक्षरे असे म्हणतात. म्हणजे त्यांना एक रचना प्राप्त होते तेव्हा त्याला अक्षर असे म्हणतात. आणि हेच अक्षर आहे ते ठराविक क्रमाने एकत्र येतात आणि त्यांना अर्थ प्राप्त होतो, त्यापासून शब्द याची रचना होते. आणि अशाच प्रकारचे शब्द असतात ते एकत्रित येतात आणि त्यापासून वाक्य तयार होते. आणि अशा प्रकारे आपण बघितलं होतं की ही रचना आहे, वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे प्रकार बघितले वर्णांचे, त्याच्यामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर आपण शब्दांच्या जाती बघितल्या. शब्दांच्या जातीमध्ये आपण नाम बघितलं. नाम म्हणजे काय आता मी ते तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर आपण सर्वनाम म्हणजे काय ते पाहू. नामाची व्याख्या सांगताना म्हटलं होतं की प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणामध्ये नामे असं म्हणतात. बरोबर आहे. एखादी वस्तू आहे, व्याकरणामध्ये एखाद्या वस्तूचा फक्त वस्तू म्हणून जे डोळ्यांनी दिसते तेवढाच अर्थ नसून त्यामध्ये जे गुणधर्म लपलेले आहेत किंवा काही काल्पनिक गोष्टी आहेत त्यांना सुद्धा व्याकरणामध्ये नाम म्हणजे वस्तू याच्यामध्ये समावेश करतात. जसं आपण बघतो की प्रत्यक्षात एखादी गोष्ट आहे, नाव आहे, तिला तर आपण साहजिक नाम म्हणणारच आहोत. पण कल्पनेने जाणवलेल्या म्हणजे आता आपण बघतो एखादी भावना आहे, एखादी भावना आपल्याला दिसते का डोळ्यांनी? नाही, तरी सुद्धा तिला नाम म्हणतात. जसं आनंद आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की माधुर्य आहे, प्रामाणिकपणा आहे. प्रामाणिकपणा दिसतो का? नाही. तर हे जे शब्द आहेत ते काय आहेत तर कल्पनेने किंवा एक त्यांना काही गुणधर्म आहेत किंवा त्यांच्यामध्ये ते गुण आहेत आणि त्यावरून त्यांना आपण काय देतो, नावे देत असतो. नामाची व्याख्या तुम्हाला समजली असेल की प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेली जी नावे आहेत त्यांना व्याकरणामध्ये नामे असे म्हणतात. आता तुम्हाला नाम समजलं.
आता नाम समजला असेल तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते डिटेलमध्ये आपण त्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. नाम या भागामध्ये तुम्हाला समजून जाईल. तर सर्वनाम, आता सर्वनाम म्हणजे काय हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. डेफिनेशन व्यवस्थित लक्षात घ्या. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम किंवा नामाऐवजी वापरले जाणारे शब्द म्हणजे सर्वनाम. आता एक उदाहरण देते तेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. समजा सूर्य आहे, सूर्य उगवला, सूर्याने पृथ्वीला प्रकाश दिला आणि सूर्याने सगळं जग उजळवलं. आता काय सांगितलं मी तुम्हाला की सूर्य उगवला, सूर्याने पृथ्वीला प्रकाश दिला आणि सूर्याने सगळं जग उजळवलं. तर यामध्ये किती वेळा मी सूर्य म्हटलं? 3 वेळा ना. मग आता तेच जर मी सेंटेन्स असं म्हटलं तर सूर्य उगवला, त्याने पृथ्वीला प्रकाश दिला आणि त्याने सगळं जग उजळवलं असं जर म्हटलं तर सूर्य 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 या नामाची पुनरावृत्ती काय होते? टाळली जाते. आणि त्याच्यामध्ये एक वाक्यामध्ये एक लयबद्धता साधून आपण तिथे काय वापरलं? सूर्याने त्याच्या ठिकाणी मी तिथे त्याने वापरलं. त्याच्यानंतर सूर्य म्हणजे आपण म्हटलं ना की सूर्य उगवला, सूर्याने पृथ्वीला प्रकाश दिला, सूर्याने सगळं जग उजळवलं. त्या ठिकाणी मी सूर्य उगवला, त्याने पृथ्वीला प्रकाश दिला आणि त्याने सगळं जग उजळवलं असं म्हटलं. जेणेकरून इथे आपण काय केलं? नामाची पुनरावृत्ती टाळली. म्हणूनच आपण नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय म्हणत असतो? सर्वनाम असे म्हणत असतो. म्हणजे ज्या नामाने नामाचा पुनरुच्चार टाळून त्या नामाचा अर्थ स्पष्ट होतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो की नामाची जागा घेणारा शब्द म्हणजेच काय? सर्वनाम आहे. म्हणजेच नामाला सुट्टी देणारा शब्द म्हणजे सर्वनाम आहे असं आपण म्हणू शकतो. सर्वनामच आपण का वापरलं? सर्वनाम वापरण्याचे कारण असं आहे की एकाच नामाचा वारंवार उच्चार टाळतो आपण. अधिक वाक्य जे आहे ते अधिक सुटसुटीत आणि सुंदर करण्यासाठी. तसेच संभाषणामध्ये आपण जेव्हा संभाषण करतो त्यामध्ये अधिक स्पष्टता आणि काय प्रवाहीनता येण्यासाठी किंवा आणण्यासाठी आपण सर्वनामांचा वापर करत असतो. सर्वनामांचे एकूण किती प्रकार आहेत? एकूण सर्वनामांचे 6 प्रकार पडतात. आणि मूळ सर्वनामे किती? तर एकूण 9 मूळ सर्वनामे. आता तुम्हाला समोर क्लिअर होईलच. मूळ सर्वनामे आणि सर्वनामांचे प्रकार दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सर्वनामांच्या प्रकारांमध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम किंवा तुम्ही त्याला अनिश्चित सर्वनाम सुद्धा म्हणू शकता, आत्मवाचक सर्वनाम. किती प्रकार सांगितले मी? 6. परत रिव्हिजन करते. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित म्हणू शकता आणि आत्मवाचक सर्वनाम. हा एक प्रकार आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. सुरुवातीला पुरुषवाचक सर्वनामे. पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे काय? बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील वस्तूंचे 3 वर्ग पडतात. आता 3 वर्ग कोणते? जसं समजा मी बोलणारी आहे तर बोलणाऱ्याचा एक वर्ग, ज्याच्याशी आपण बोलतो, मी तुमच्याशी बोलत आहे म्हणजे तुमचा एक वर्ग, किंवा ज्याच्याबद्दल मी लिहित आहे त्याचा एक वर्ग. तिसरा वर्ग कुठला मग? ज्याच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तीचा किंवा वस्तूंचा. समजा मी आणि माझा मित्र आहे किंवा मी आणि माझी मैत्रीण आहे तर मी हा पहिला गट, मी आणि माझा मित्र किंवा मी आणि माझी मैत्रीण हा दुसरा गट, म्हणजे मी आणि तो किंवा मी आणि ती, आणि आम्ही दोघं किंवा आम्ही दोघी कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो तो तिसरा गट. अशा प्रकारे तुम्हाला 3 गट समजले. अशा प्रकारे पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपल्याला बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने 3 वर्ग पडतात. ते मी तुम्हाला आता समजून सांगितले वर्ग कोणकोणते आहेत ते. आता हे व्यवस्थितरित्या समजलं तरच तुम्हाला पुढच्या गोष्टी समजतील. जसं बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता हे काय प्रकार आहेत ते व्यवस्थितरित्या समजून घेऊ. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. जसं की मी आहे, मी माझ्याबद्दल म्हणणार आहे मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी. हे काय झाले? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे बोलणारा तो स्वतःबद्दलच उल्लेख करतो ना. जसं मी बोलताना मी आज हे काम केलं. जर मला आम्ही समजा आमचं मित्रमंडळी असतील तर आम्ही केलं, किंवा एक रिस्पेक्टफुली आपण किंवा स्वतःच ते केलं असं आपण म्हणतो ना. म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कशाला म्हणतात? बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. आता क्लिअर आहे. आता आपण पाहू द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे तुम्ही कोणाला म्हणाल? ज्याच्याशी बोलायचे आहे
त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. की तू, तुम्ही, आपण आणि स्वतः. आपण आणि स्वतः हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा आहे आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा आहे. आणि ते कशा पद्धतीने कुठे कसं वापरायचं मी तुम्हाला समोर त्याचे एक्झाम्पल देतेच. आता इथे फक्त तुम्ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि यामध्ये उदाहरणं कोणतं, जसं तू, तुझ्याबद्दल बोलायचं आहे, किंवा तिच्याबद्दल म्हणजे तुम्ही, तुमच्याबद्दल, तुम्ही, आपण, स्वतः. हे काय झालं, तू, तुम्ही, आपण, स्वतः हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे झाले. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनामे कशाला म्हणाल, ज्याच्याविषयी बोलायचं आहे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती झाली तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं, माझा मित्र आणि मी बोलत आहे किंवा माझी मैत्रीण आणि मी बोलत आहे, त्यावेळेस आम्ही कुठल्या तरी एका तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करत आहोत. मग ती तिसरी व्यक्ती म्हणजे तृतीय व्यक्ती आहे आणि त्यावेळेस आपण जे सर्वनामे वापरतो त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. जसं तो, ती, ते, त्या, हे काय झाले, तृतीय पुरुषवाचक सर्वनामे झाले. अशा प्रकारे आपण प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामे समजून घेतली. तर आशा करते तुम्हाला पुरुषवाचक सर्वनामे समजले असतील. काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. अशा प्रकारे आता पहिला प्रकार आपला कंप्लीट झाला. आता आपण दुसरा प्रकार पाहू. दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनामे. दर्शक यावरून तुम्हाला काही गोष्टी समजतात. जसं बघा, दर्शक म्हणजे दिसण्याची, दाखवण्याची क्रिया वाटते ना, बरोबर आहे की नाही. म्हणून त्यावरून याची डेफिनेशन अशी आहे, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. काय म्हटलं मी, जवळची वस्तू आहे किंवा दूरची वस्तू आहे ते दाखवण्यासाठी जे काही सर्वनाम आपण वापरत असतो त्याला काय म्हणतो आपण, दर्शक सर्वनाम असं म्हणतो. उदाहरणार्थ हा, ही वस्तू येते, तो, ती, ते. जसं हा, ही, हे, तो, ती, ते, हे काय आहेत, दर्शक सर्वनामे आहेत. समजलं असेल दर्शक सर्वनामे. ठीक आहे. समजा ही वस्तू आहे किंवा तो पेन आहे किंवा ती मुलगी आहे, ते खेळाडू आहेत असं आपण म्हणतो त्याला. म्हणजे आपण काहीतरी दाखवण्याची क्रिया करत आहोत ना, त्याला दर्शक सर्वनामे असं म्हणतात. नंतर संबंधी सर्वनामे काय, हा प्रकार आहे, तो आपण समजून घेणार आहोत. संबंधी सर्वनामे म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. आपण बघतो की जो, जी, जे, ज्या आपण असं म्हणतो ना. एक्झाम्पल, जो चढतो तोच पडतो, जे चकाकते ते सोने नव्हे. काय आहे, काहीतरी त्याच्याशी संबंध दाखवतात. म्हणजेच काय, तर म्हणून आपण यांना काय म्हणतो, तर संबंधी सर्वनामे असे म्हणतो. कारण मी काय सांगितलं तुम्हाला एक्झाम्पल, जे चकाकते ते सोने नव्हे किंवा जो चढतो तोच पडतो असं आपण म्हणतो. तर हे काय झाले, त्याच्याशी वाक्यात पुढे येणारा तो किंवा या सर्वनामाशी ते संबंध दाखवत आहेत समजा, तर त्याला आपण काय म्हणतो, तर संबंधी सर्वनामे असं म्हणतो. आता प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. प्रश्नार्थक म्हणजे काय होते, ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. एकदम साधं सिंपल आहे. प्रश्न विचारला आणि त्याच्या संबंधी जे काही सर्वनाम तुम्ही वापरत असाल तर त्याला आपण काय म्हणू, प्रश्नार्थक सर्वनामे. जसं आता आपण बघतो, कोण आहे रे तिकडे, तुला काय हवे असं आपण म्हणतो ना. म्हणजेच काय, हे काय झाले, प्रश्न विचारत आहे ना, तर याला काय म्हणतात, प्रश्नार्थक सर्वनामे असं म्हणतात. आणखी एक प्रकार आहे ज्यामध्ये आपण बघतो की सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे. आता हा काय प्रकार आहे, हा नवीन प्रकार वाटत असेल पण समजून घेऊया. कोण, काय ही सर्वनामे वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या तरी नामाबद्दल आली असेल किंवा हे निश्चित सांगताच येत नाही की कोण्या नामाबद्दल आली आहे नेमकं, तर तेव्हा त्यांना आपण अनिश्चित सर्वनामे असं म्हणतो. काय म्हटलं मी की कोण, काय हे सहसा आपण कशासाठी विचारत असतो, म्हणजे हे सर्वनामे आपण कशासाठी वापरतो, प्रश्न विचारण्यासाठी. पण इथे प्रश्न विचारण्यासाठी न वापरता ती कशाबद्दल आली आहे, कोणाबद्दल आली आहे हे अनिश्चित आहे, म्हणजे सांगताच येत नाही कोणाबद्दल आली, त्यावेळेस त्यांना आपण अनिश्चित म्हणजे सामान्य सर्वनामे म्हणून त्याचा उपयोग होत असतो. आता जसं बघा, मी कोणास हसू नये, इथे माहिती आहे काय, कोणी कोणाला हसलं हे तुम्हाला दिसलंय काय, नाही दिसलं. पण सांगणाऱ्या याच्यामध्ये आपण काय सांगितलं, कोणी कोणास हसू नये, हे काय झालं, म्हणजे अनिश्चित आहे. कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे, कोणाला माहिती आहे का, नाही. पण कोण पण वापरलं, पण काय पण वापरलं, हे तर प्रश्नार्थक आहे. पण त्याचा
वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी वापर केला का? नाही केला. म्हणून हे काय झाले? सामान्य सर्वनामे. म्हणजेच काय झाले? अनिश्चित सर्वनामे. आणखी एक उदाहरण देते. जसं मी काय सांगत आहे ते नीट ऐका. मी काय सांगत आहे ते नीट ऐका. आता यामध्ये काय आलं? पण मी तुम्हाला प्रश्न विचारला का? नाही. मी काय सांगत आहे ते नीट ऐका असं मी तुम्हाला म्हटलं. म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी कोण काय याचा वापर न होता तो एक अनिश्चित म्हणजे कोणाबद्दल बोललाय हे सांगता येत नाही किंवा एक सामान्य वापर म्हणून आपण तिथे करतो, म्हणून यांना सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे असं म्हणतात. आता तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. एक उदाहरण देते. कोणी यावे कोणी जावे. कोणी यावे कोणी जावे. आता यामध्ये प्रश्न विचारला का? कोणी विचारलं पण प्रश्न होता का? नाही. कोणी यावं कोणी जावं याच्यामध्ये अनिश्चित आहे. कोणी येऊ शकते कोणी जाऊ शकते. म्हणून हे काय झालं? एक अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम तुम्ही असं म्हणू शकता. आता समोरचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनामे. आता हा काय प्रकार असतो व्यवस्थितरित्या समजून घेऊ. आता आत्मवाचक काहीतरी बोध होतो का? ठीक आहे, आपण समजून घेऊ व्यवस्थितरित्या मग पाहू. वाक्यामध्ये जेव्हा आपण सर्वनामांचा वापर करताना तो स्वतः असा होत असेल तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. मी काय म्हटलं? वाक्यामध्ये सर्वनामांचा वापर करताना जेव्हा तो स्वतःबद्दल सांगत असेल किंवा बोलत असेल तेव्हा आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतो. आता काही उदाहरणं देते. मी स्वतः त्याला पाहिले. मी स्वतः त्याला पाहिले. बरोबर पहा. नंतर म्हणजे बरोबर ऐका. नंतर तू स्वतः मोटार चालवशील का? आपणहून माझ्याकडे आला. तुम्ही स्वतःला काय समजता? हे काय झालं? तर आत्मवाचक सर्वनाम झाले. कारण इथे स्वतः असा अर्थ होतो. मी स्वतः त्याला पाहिले म्हणजे आत्मा, तो स्वतःबद्दल सांगत आहे ना, म्हणून आत्मवाचक. स्वतःबद्दल जास्त एक्सप्लेन करतं. मी स्वतः त्याला पाहिले. तू मोटार चालवशील का? तू स्वतः मोटार चालवशील का? तर तेव्हा त्याला सुद्धा आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतात. कारण तू स्वतःबद्दल बोलत आहेस किंवा तो स्वतःबद्दल बोलत आहे. तुम्ही असं म्हणू शकता, आपण या सर्वनामांचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. याला कोणी स्वतःवाचक आत्मवाचक म्हणजे स्वतःवाचक सर्वनाम सुद्धा असं म्हणतात. तर अशा प्रकारे सर्वनामांचे जे प्रकार आहेत, प्रमुख प्रकार आपण समजून घेतले. चला मग परत एकदा रिव्हिजन करू. सर्वनामांचे एकूण किती प्रकार आहेत? प्रमुख प्रकार आहेत 6. 6 मध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, त्यालाच आपण अनिश्चित सर्वनाम म्हणतो, आणि आत्मवाचक सर्वनाम. अशा प्रकारे सर्वनामांचे एकूण किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. तर आपण एक नवीन कन्सेप्ट पाहू. त्यामध्ये सर्वनामांचा लिंग विचार, सर्वनामांचा वचन विचार आणि सर्वनामांचा विभक्ती विचार आणि त्याचे काय उपयोग आहेत ते सुद्धा समजून घेऊ. आता सुरुवातीला सर्वनामांचा लिंग विचार म्हणजे काय ते समजून घेऊ. आता जसं मी तुम्हाला सर्वनामांचे प्रकार सांगितले, म्हणजे मूळ सर्वनामे किती आहेत असं सुद्धा एक प्रश्न येतो. तर मूळ सर्वनामे एकूण 9 आहेत. आता 9 कोणकोणते आहेत ते तुम्हाला सांगते. जसं बघा, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः हे काय आहेत? एकूण मूळ 9 सर्वनामे आहेत. आणि यामध्ये लिंगानुसार बदलणारी सुद्धा सर्वनामे आहेत. आता लिंगानुसार फक्त 3च सर्वनामे आहेत ते बदलतात, जसं तो, हा आणि जो. जसं आपण बघतो आता लिंगामध्ये जसं पुरुष आहे किंवा स्त्री आहे तर तेव्हा आपण, किंवा एक नपुसक लिंग आहे तर आपण तेव्हा तो हे सर्वनाम वापरत असू. तर मुलगा असेल तर आपण तो म्हणू, मुलगी असेल तर आपण ती म्हणू, किंवा मुलं असतील तर आपण ते म्हणू. बरोबर आहे. तर अशा प्रकारे तो मध्ये काय बदल झाला? तो, ती, ते. म्हणजे जसं जसं लिंग बदललं तसं तसं सर्वनाम सुद्धा आपण बदललं. तसंच जसं हा आहे तर हा, ही, हे. जसं लिंग बदलेल तसं सर्वनाम बदलते. जसं हा मुलगा, ही मुलगी, हे मुलं असं, म्हणजे हा हे सर्वनाम सुद्धा बदललं. तसंच जो आहे, जो मध्ये आपण बघतो जो मुलगी म्हणजे जो मुलगा किंवा जी मुलगी किंवा जे मुलं असं पण, म्हणजे हा, ही, हे, जो, जी, जे आणि तो, ती, ते हे सर्वनाम आहेत ते लिंगानुसार बदलतात. जसं जसं स्त्रीलिंग येते किंवा पुरुषलिंग येते किंवा नपुसक लिंग येते तसं तसं त्यांच्यामध्ये सुद्धा बदल करावे लागतात. म्हणून यांना आपण म्हणतो लिंगानुसार बदलणारे सर्वनाम. मला प्रश्न असा विचारला जातो की लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती? तर किती आहेत? 3. कोणकोणते? तो, हा आणि जो. तोचं रूपांतर कसं होते? तो, ती, ते. हाचं रूपांतर कसं होते? हा, ही, हे. आणि जोचं रूपांतर कसं होते? जो, जी, जे. अशा प्रकारे लिंगानुसार बदलणारे किती? 3च. 3च लागलेलं आहे, कारण की परीक्षेमध्ये प्रश्नाचं उत्तर आपल्याला चुकते.
आणखी तुम्हाला डिटेलपणे सांगते की मूळ सर्वनामे एकूण किती 9, सर्वनामाचे प्रकार किती 6 आणि लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती 3. ओके, इथपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला वारंवार रिव्हिजन करून देत आहे, तर जेणेकरून इथेच तुमचं पाठ झालं पाहिजे. ठीक आहे. तर याशिवाय आता काही जे काही सर्वनाम आहेत हे 3च बदलली ना, बदललेत का? बाकीचे जसं मी बदलले का? मीला काय म्हणणार आहे तुम्ही? काहीच नाही. कायला म्हणणार काय, आपण, स्वतः, कोण, हे बदललेत का? नाही. तू बदललं का? नाही बदललं. म्हणजे बाकीचे बदलले नाहीत म्हणून त्यांच्यामध्ये लिंगानुसार काय होत नाही, बदल होत नाही. ठीक आहे. आता अशा प्रकारे तुम्हाला सर्वनामांचा लिंग विचार समजला असेल, हा टॉपिक क्लिअर झाला असेल. आता समोरचा टॉपिक पाहू. आहे सर्वनामांचा वचन विचार. आता वचन विचार म्हणजे नेमकं काय? मराठीमध्ये मूळ एकूण सर्वनामे किती? वारंवार सांगते, 9च मूळ सर्वनामे आहेत. त्या सर्वनामांपैकी मी, तू, तो, हा आणि जो ही 5 सर्वनामे आहेत जे वचन भेदाप्रमाणे बदलतात. आता हा काय प्रकार आहे व्यवस्थितरित्या समजून घेऊ. जसं मीचं आम्ही होते, वचन बदलले ना, एक वचन, जसं एक वचन मी आणि अनेक वचन आम्ही. जसं एक वचन तू, एक वचन अनेक वचन तुम्ही. जसं एक वचन तो किंवा ती किंवा ते आणि अनेक वचन होते ते किंवा त्या किंवा ती. जसं एक वचन हा किंवा ही किंवा हे, तर अनेक वचन हे किंवा ह्या किंवा ही. आणखी तसंच आपण बघितलं तर एक वचन जो किंवा जी किंवा जे, तर अनेक वचन होते जे किंवा ज्या किंवा जी. म्हणजे हे जे 5 मूळ सर्वनाम म्हणजे एकूण 9 मूळ सर्वनामांपैकी 5 जे सर्वनामे आहेत, जसं मी, तू, तो, हा आणि जो, ही 5 सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलतात. जसं तुम्हाला सांगितलं, जे आहेत ते सर्वनामे जसे कोण, काय, आपण आणि स्वतः हे दोन्ही वचनामध्ये सारखीच राहतात. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वनाम आहेत जे वचन विचार, आपण त्यामध्ये बघतो की असे कुठले सर्वनाम आहेत जे वचन विचारानुसार बदलतात. तर एकूण किती सर्वनाम वचन विचारानुसार बदलतात? ते एकूण 5. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल. एक वचनाचं अनेक वचन करताना या सर्वनामांमध्ये बदल करावा लागतो. म्हणूनच आपण यांना काय म्हणतो, तर वचन भेदाप्रमाणे बदलणारे सर्वनामे असे म्हणतो. मला पहिलं एक उदाहरण दिलं, तसं बाकीची सुद्धा उदाहरणं तुम्ही करू शकता. जसं मी माझ्या स्वतःबद्दल बोलतीये तर मी म्हणेल, किंवा आता आमची टीम आहे तर आम्ही म्हणू. बरोबर आहे. तर हे जेव्हा मी स्वतःबद्दल बोलते एक वचन झालं ना, आणि जेव्हा मी माझ्या टीमबद्दल म्हणजे खूप साऱ्या अनेक लोकांबद्दल बोलते तेव्हा मी आम्ही शब्द वापरला. अशाच बाकीचे सुद्धा सर्वनामं, त्याची तुम्ही उदाहरणं लक्षात घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण सर्वनामाचा लिंग विचार आणि सर्वनामाचा वचन विचार समजून घेतलं. आता पुढचा प्रकार आहे सर्वनामांचा विभक्ती विचार. आता हा काय प्रकार आहे व्यवस्थितरित्या समजून घेऊ. एक गोष्ट लक्षात घ्या, विभक्ती हा टॉपिक आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि त्यावर हमखास प्रश्न असतात. TCS पॅटर्न असो किंवा IBPS असो किंवा MPSCचा पॅटर्न असतो, विभक्ती यावर हमखास प्रश्न असतात. विभक्ती हा टॉपिक आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ. आता थोडक्यात इथे फक्त सर्वनामामध्ये हा टॉपिक आलेला आहे म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सर्वनाम आहे ते नामाच्या ऐवजी वापरतो, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. बरोबर आहे. आणि तेच आपण आज शिकत आहोत. तर सर्वनामेही नामाच्या ऐवजी येत असल्यामुळे नामांना जे विभक्तीचे प्रत्यय लागतात ते बहुधा कसे असतात, सर्वनामांनाच लागतात ना. नामांना आपण नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरलं तर ते विभक्ती प्रत्यय सर्वनामांनाच लागणार आहेत ना. बरोबर आहे. मग नामाप्रमाणे सर्वनामाची विभक्ती रूपे अनियमित होतात. बरोबर आहे. मग त्यांचे विभक्ती रूप अनियमित होते. सर्वनामांची संबोधन विभक्ती नसते. यामध्ये विभक्तीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये संबोधन ही जी आहे ही विभक्ती नसते. आता हा डिटेल प्रकार मी तुम्हाला विभक्ती या टॉपिकमध्ये क्लिअर करणार आहे की सर्वनामे ही प्राणी किंवा वस्तू नसल्यामुळे त्यांना हाक मारण्यासाठी योजना होत नाही. संबोधनमध्ये आपण हाक मारण्यासाठी योजना करत असतो, संबोधनचाच अर्थ तसा होतो. पण इथे सर्वनाम हे प्राणी आहे का किंवा वस्तू आहे का? नाही, ते फक्त नामाऐवजी वापरला जाणारा शब्द आहे किंवा ते नामाऐवजी वापरले जाणारे शब्द आहेत. म्हणून इथे संबोधन विभक्ती नसते. आता मी तुम्हाला काही नमुना दाखवलेला आहे. यामध्ये आपण बघतो तू या सर्वनामाची विभक्ती रूपे कसे बदलतात. जसं आपण तू हे सर्वनाम घेतलं आणि ते वेगवेगळ्या विभक्तीमध्ये कसं वर्क करते किंवा त्याचा काय नमुना होईल किंवा कसं वापरलं जाईल मी तुम्हाला सांगते. इथे एकवचन आणि अनेकवचन तक्ता बघा. तक्त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत की इथे एकवचन दिसत आहेत आणि अनेकवचन दिसत आहे.
तर प्रथमा विभक्ती आहे, त्यामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये तू आहे एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये त्याचं रूपांतर होईल तुम्ही. तसं द्वितीय विभक्ती आहे, त्यामध्ये तुला, तुझला, तू ते असं एकवचन होईल आणि अनेक वचन होईल तुम्हास, तुम्हाला आणि तुम्हांती. तृतीय विभक्ती आहे तू, त्वा, तुशी आणि तुझशी हे एकवचनामध्ये आणि त्याचंच अनेकवचन होऊन तुम्ही किंवा तुम्हांशी. बरोबर आहे. चतुर्थी विभक्ती आहे तुला, तुझला, तू ते असं होईल, तर अनेकवचन होईल तुम्हास, तुम्हाला, तुम्हांती. नंतर आपण बघतो पंचमी आहे, त्यामध्ये ऊन हून आपण लावत असतो, त्यामध्ये तुझं होऊन आणि अनेकवचन होईल तुम्हा होऊन. त्याच्यानंतर षष्ठी विभक्ती आहे, त्यामध्ये तुझा, तुझी, तुझे, तर अनेकवचनमध्ये तुमचा, तुमची, तुमचे असं होईल. नंतर सप्तमी आहे, सप्तमीमध्ये तू तर तुझ्यात हे एकवचन होईल आणि तुम्हात किंवा तुमच्यात हे अनेकवचन होईल. विभक्ती हा टॉपिक आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. तर मी तुम्हाला म्हणत असते की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा मी लेक्चर अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. तर अशा प्रकारे आपण सर्वनामांचा विभक्ती विचार हा टॉपिकसुद्धा समजून घेतला. जेव्हा तुम्हाला विभक्ती समजेल तेव्हा हा टॉपिक आणखी डिटेलपणे आणि परिपूर्ण समजेलच. इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळ शब्द आहे की आणि प्रत्यय आहे. मूळ शब्द जसं समजा तू आहे आणि हा मूळ शब्द आहे आणि तुम्ही त्याला मी हा असा प्रत्यय लागल्या, तर यामध्ये आपण बघतो की एखादं अक्षर आल्याने त्याचं तुझ्याने, तुमच्याशी, तुझ्याहून, तुमच्याहून, तुझ्यात, तुमच्यात अशी रूपे होतात. बरोबर आहे की नाही. त्यास आपण विकरण असं म्हणतो आणि ही शुद्ध विभक्तीची रूपे नसून त्यांना सविकरण विभक्ती असे म्हणतात. आता हाही काय प्रकार आहे ते व्यवस्थितरित्या समजून घेऊ. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की मूळ शब्द आहे किंवा त्याला लागलेला प्रत्यय आहे त्याच्यामध्ये सुद्धा एखादं अक्षर येते आणि त्याच्यामध्ये सुद्धा बदल होतात आणि ही विभक्तीची मूळ रूपे नाही आहेत. म्हणूनच याला विकरण असे म्हणतात किंवा सविकरणी विभक्ती असं सुद्धा म्हणतात. म्हणजे शुद्ध विभक्तीची रूपे नसल्यामुळे करणी विभक्ती असं म्हणतात. तर हे काही नवीन संकल्पना आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. समोर मी तुम्हाला प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम, सामान्य सर्वनाम म्हणजे आपण अनिश्चित सर्वनाम म्हटलं होतं ना, तर यामध्ये नेमका काय फरक आहे ते थोडक्यात सांगते. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये जसं प्रश्न विचारण्यासाठी आपण काय कोण आणि काय या सर्वनामांचा वापर करतो. जसं कोण रे तू, काय हवे तुला, हे काय झाले प्रश्नार्थक. मी प्रश्न विचारला ना, कोण आहेस तू, कोण रे तू, तर हा झाला प्रश्न. किंवा तुला काय हवे म्हणजे हा झाला प्रश्न. बरोबर आहे. दोन्ही ठिकाणी कोण किंवा काय हे जे प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले आहेत. बरोबर आहे. सामान्य नाम आहे किंवा अनिश्चित सर्वनामे यामध्ये आपण काय करत असतो आणि काय याचा वापर होतो, पण प्रश्न विचारण्यासाठी होतो का नाही. तिकडे कोण आहे हे मला माहीत नाही म्हणजे मी कोण विचारला पण प्रश्न विचारला का नाही. कोण वापरला पण प्रश्न विचारला का नाही. जसं आता काय वापरायचं आहे तर उदाहरण देते तुम्हाला. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते, त्या दुकानात काय वाटेल ते मिळते. इथे काय वापरण्यात आला पण प्रश्न विचारला का नाही. तर हाच फरक आहे प्रश्नार्थक सर्वनामे आणि सामान्य सर्वनामे यातला. आता तुम्हाला समजलं असेल. अर्थ मी असं म्हणू शकते कोण आणि काय या सर्वनामांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता सामान्यपणे केलेला असतो आणि ही सर्वनामे कोणत्या नावाबद्दल येतात ती निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणूनच आपण त्यांना काय म्हणत असतो, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणत असतो. आता तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता समोर आपण पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम यातील फरक समजून घेऊ. आपण आणि स्वतः. तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते ना की कधी पुरुषवाचक म्हणायचं आणि कधी आत्मवाचक म्हणायचं, तर ते सुद्धा आपण डिटेलपणे समजून घेऊ. एक मुख्य फरक इथे लक्षात घ्या की आपण आणि स्वतः हे दोन्ही सर्वनामे आहेत. बरोबर आहे. आणि ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकमध्ये काय असतात तर येतात. बरोबर आहे. तसंच ते आत्मवाचक यामध्ये सुद्धा येतात. बरोबर आहे. मग फरक काय आहे की पुरुषवाचक सर्वनामांमध्ये आपण हे जे सर्वनाम आहे ते फक्त अनेक वचनामध्ये येते. मात्र आत्मवाचक यामध्ये ते एकवचन आणि अनेक वचन अशा दोन्ही वचनात येते. समजलं का. समजून सांगते व्यवस्थितरित्या. फक्त आता मी काय म्हणते ते व्यवस्थितरित्या परत ऐका की आपण आणि स्वतः हे दोन्ही काय आहेत सर्वनामे आहेत. बरोबर आहे. ते आत्मवाचकमध्ये सुद्धा वापरतात आणि पुरुषवाचकमध्ये सुद्धा वापरतात. मग पुरुषवाचक आणि आत्मवाचकमध्ये फरक एवढा आहे की पुरुषवाचक सर्वनामांमध्ये प्रामुख्याने आपण बघतो ते आपण हे जे सर्वनाम आहे ते अनेक वचनामध्ये येते. मात्र तेच आपण जर
आत्मवाचकमध्ये वापरलं तर ते एकवचनात सुद्धा येते आणि अनेकवचनात सुद्धा येते. आता क्लिअर आहे तुम्हाला? ते व्यवस्थितरित्या समोर सांगते. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण हे सर्वनाम आम्ही किंवा तुम्ही या अर्थाने येत असते तेव्हा ते पुरुषवाचक असते आणि हेच सर्वनाम जेव्हा या अर्थाने येते तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. तसं आत्मवाचक सर्वनामामध्ये मी तुम्हाला सांगितलं एकवचनात सुद्धा येते आणि अनेकवचनात सुद्धा येते. तसं आपण एकवचनात केव्हा येईल? समजा मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली, म्हणजे मी स्वतःहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली, हे काय झालं? एकवचन झालं. आणि तसंच जर मी अनेक वचनामध्ये करते म्हटलं, आपण या शब्दाचा आपण या सर्वनामाचा वापर नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. जसं आपण त्याचा अर्थ म्हणू शकतो की नागरिकाने आपणा स्वतःला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. इथे नागरिक आहे म्हणजे अनेकवचन आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणूनच आपण म्हणतो आपण हे जे सर्वनाम आहे त्याचा आपण एकवचनात सुद्धा वापर करतो आणि अनेकवचनात सुद्धा वापर करतो. परंतु पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण हे फक्त अनेकवचनात येत असते, एकवचनात ते येऊ शकत नाही. अशा प्रकारे तुम्हाला पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम यातील फरक समजला असेल. तेथे आपण आणि स्वतः या सर्वनामाबद्दल डिटेल माहिती बघितली. मला काही उदाहरणं देते, त्यावरून तुम्हाला सर्व क्लिअर होईल. आता एक एक उदाहरण बघा. तुझ्या सांगण्यावरून आपण त्याच्याशी भांडणार नाही. तुझ्या सांगण्यावरून आपण त्याच्याशी भांडणार नाही. आता आपण इथे काय अर्थ होतो? तुझ्या सांगण्यावरून मी त्याच्याशी भांडणार नाही, म्हणजे प्रथम पुरुष आहे आणि एकवचन आहे. बरोबर आहे? समजलं असेल आता तुम्हाला. आता आणखी दुसरं उदाहरण. आम्ही ठरवले आहे की आपण सहलीला जाऊ, म्हणजे आम्ही ठरवले आहे की आम्ही सहलीला जाऊ, म्हणजे प्रथम पुरुष आहे, पण इथे आपण आहे त्याचा वापर कसा झाला? अनेकवचन झाला. आता पुढचं उदाहरण पाहू. शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले, आपण रडणे थांबून बोलाल का? म्हणजेच काय? विद्यार्थिनीला काय म्हणतात शिक्षक? की तू रडणे थांबून बोलशील का किंवा बोलाल का असं. म्हणजे तू म्हटलेलं आपणचा अर्थ इथे तू झाला आणि त्याला द्वितीय पुरुष म्हणतात आणि विद्यार्थिनीला म्हणजे ते एकटीच आहे म्हणून एकवचन. ठीक आहे. आता पुढचा प्रकार पाहू. त्यामध्ये मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का? मी देवळात गेलो तेव्हा आपणचा अर्थ इथे तुम्ही होते, तुम्ही इकडे घरी आलात का? म्हणजे तुम्ही काय झालं? द्वितीय पुरुष झाला आणि इथे तुम्ही वापरलाय, सर्वनाम वापरलंय ना, म्हणून याला आपण अनेकवचन असं म्हणू. ठीक आहे. आता पुढचा प्रकार पाहू. पुढचा सेंटेन्स पाहू. सुरेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही. सुरेशने मला शाळेत बोलावले आणि तो आलाच नाही. तो काय झाला? एकवचन झाला आणि तो काय झाला? तृतीय पुरुष झाला, म्हणजे तिसऱ्याबद्दल बोलत आहात ना तुम्ही, म्हणून. आता त्याच्यानंतर आपण बघतो की नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबवणे. आपण चर्चेसाठी मालकांकडे गेले. नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबविले आणि आपण चर्चेसाठी मालकांकडे गेले. आता आपण या ठिकाणी आपण म्हणजे ते नेते आहेत. ते नेते म्हणजेच कोणते? ते तृतीय पुरुष झाले आणि म्हणजे ते तृतीय पुरुष झाले आणि अनेकवचन झाले. अशा प्रकारे हे तुम्हाला काही उदाहरणे सांगितले ज्यामध्ये तुम्हाला प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, एकवचन, अनेकवचन ह्या काही संकल्पना आहेत त्या क्लिअर झाल्या असतील. शेवटी आपण थोडा रिकॅप घेऊ आणि सर्वनामांचे एकूण मूळ 9 प्रकार आहेत ते समजून घेऊ. तर मूळ सर्वनामांच्या प्रकारांमध्ये आपण बघतो की पुरुषवाचक सर्वनामे आहेत, दर्शक सर्वनामे आहेत, संबंधी सर्वनामे आहेत, प्रश्नार्थक सर्वनामे आहेत, सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे आहेत आणि आत्मवाचक सर्वनामे आहेत. सर्वनामांच्या प्रकारामध्ये आता एक एक गोष्ट समजून घेऊ. पुरुषवाचक सर्वनामांमध्ये आपण कशाचा उल्लेख करतो? मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ती. नंतर दर्शक सर्वनामे आहेत त्यामध्ये हा, ही, हे, ह्या, ही, तो, ती, ते किंवा ते, त्या, ती हे सर्वनामे त्यात येतात. नंतर संबंधी सर्वनामे आहेत त्यामध्ये जो, जी, जे, ज्या, जी. त्याच्यानंतर प्रश्नार्थक आहे त्याच्यामध्ये कोण आणि काय. त्याच्यानंतर सामान्य सर्वनामे आहेत त्यामध्ये त्यालाच आपण अनिश्चित सर्वनामे म्हणतो, त्यामध्ये कोण आणि काय याचा समावेश होतो. तर आत्मवाचक सर्वनामे आहेत यामध्ये आपण आणि स्वतः याचा समावेश होतो. तर अशा प्रकारे सर्वनाम हा टॉपिक आपण डिटेलपणे A to Z समजून घेतला. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील, काही गोष्टी असतील तर तुम्ही बिनधास्तपणे कमेंटमध्ये सांगू शकता, बोलू शकता. तसेच तुम्हाला कुठले टॉपिक वगैरे लेक्चर वगैरे पाहिजे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह नवीन म्हणजेच पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.